आपण बघूया कर्नाटक सरकारचा शिक्षणात मराठी द्वेष बघायला मिळतोय। बघा काय नेमकं घडतंय। कर्नाटक सरकारचा शिक्षणात देखील मराठी द्वेष आता समोर आलेला आहे। कर्नाटक स्कूल बोर्डाच्या निकालात मराठी शब्द हा जो आहे तो वगळलेला आहे। कर्नाटक बोर्डाच्या निकालामध्ये मराठी शब्द वगळण्यात आलेला आहे आणि निकालात मराठी विषयाचे मार्क्स जे आहेत ते सुद्धा दिलेले नाहीयेत, पण मराठी विषय लिहिला नसल्याचं स्पष्ट झालेलं आहे। महाराष्ट्र एकीकरण समितीचा यावरती आक्षेप बघायला मिळतोय। मराठीची गळचेपी सुरू असल्याचा आरोप सीमा भागातल्या विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी सुद्धा या दरम्यान केली जाते। निकालामध्ये मराठी विषयाचे मार्क दिले गेलेले नाहीयेत, मराठी वगळल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। शिक्षण क्षेत्रासारख्या क्षेत्रामध्ये सुद्धा कर्नाटक सरकारनं आपली मराठी द्वेष्टी भूमिका आणि आपली प्रवृत्ती दाखवण्याचं काम केलेलं आहे। कर्नाटक सरकारच्या 10वीच्या निकालांमध्ये सीमा भागातल्या विद्यार्थ्यांच्या जी निकाल पत्रिका आहे त्याच्यामधला मराठी हा शब्दच गायब केला आहे आणि तो ब्लँक ठेवून त्याच्यासमोर फक्त मार्क घातलेले आहेत आणि बाकी इतर भाषा घालून त्यांच्यासमोर सगळे ते व्यवस्थित बाकीचे मार्क घातलेले आहेत। यावरून खऱ्या अर्थानं कर्नाटक सरकारचा मराठी द्वेष त्या ठिकाणी परत एकदा दिसून येतोय। सीमा भागात मराठीचं अस्तित्वच नाही हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न कर्नाटक सरकार करत आहे, पण याला काही अर्थ नाही आहे। त्यांनी किती झापण्याचा प्रयत्न केला तरी सीमा भागातली मराठी माणसं आणि मराठी भाषा ही तशीच अबाधित राहणार आहे। आम्ही ह्या चळवळीला पूर्णत्वाला घेऊन गेल्याशिवाय शांत बसणार नाही हे परत एकदा ठणकावून मी कर्नाटक सरकारला सांगतोय। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे सध्या आपल्या सोबत, आपण त्यांच्याकडे जाऊया। ज्ञानेश्वर, कर्नाटक सरकारचा शिक्षणात सुद्धा मराठी द्वेष बघायला मिळतोय। आम्ही नेहमीच आहे ते कानडी दडपशाहीचा सामना इथल्या सीमा भागातल्या नागरिकांना करावा लागला, मात्र आता शिक्षणात सुद्धा कानडी द्वेष आहे तो या ठिकाणी दिसून येते। या ठिकाणी पाहायला गेलं तर मराठीला डावलण्याचा प्रयत्न सुद्धा आहे ते या निकाल पत्रकामध्ये पाहायला मिळतोय। आज 10वीचा निकाल या भागातला लागला आणि या भागातल्या निकालाच्या प्रती ज्यावेळी मुलांच्या हातामध्ये ऑनलाईन आल्या त्यावेळी यामध्ये त्यांना मराठीचे मार्क दिलेले गेलेले आहेत, मात्र समोर कोणता विषय आहे तो त्याची मांडणी केलेली नाही। विद्यार्थ्यांनी याबाबत बोर्डाकडे चौकशी केली असता तो मराठी विषय असल्याचं आहे ते विद्यार्थ्यांना सांगण्यात आलं, मात्र मराठी हा शब्द सुद्धा वगळण्याचा प्रयत्न आहे तो या ठिकाणी त्या बोर्डानं केलेला दिसून येते। एकूणच पाहायला गेलं तर मराठी द्वेष या शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला येतो दिसून येतोय आणि त्यामुळे इथल्या सीमा भागातल्या महाराष्ट्र एकीकरण समितीने याचा निषेध आहे तो केलेला आहे। यासोबतच इथल्या विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी आहे ती केलेली आहे। या विद्यार्थ्यांना जर कर्नाटक सरकार सोडून इतर राज्यामध्ये आहे ते प्रवेश घ्यायचा झाला इतर शिक्षणासाठी तर मात्र त्यांची या निकालामुळे अडचण आहे ती तांत्रिकदृष्ट्या होणार आहे आणि त्यामुळे मराठी हा उल्लेख करूनच आहे ते निकालपत्र द्यावं अशा पद्धतीची अपेक्षा आणि मागणी आता सीमा भागातले नागरिक करताना पाहायला मिळतात। बरं ज्ञानेश्वर, धन्यवाद या माहितीसाठी।